आई पाणी आणा ना थोडं. काय रे ते? आणखी काय सेवा करू आपली? नको, पाणी आणलंत ना पुरे. काय ग? अगं सासूला ऑर्डर सोडतीयस तू. पाणी आणून द्याल का असं पण नाही ना. आई ऑफिस मधनं आल्यानंतर कटकट नका ना करू. कटकट नाही, तुमचा काही दोष नाहीये. सोनांच्या राज्यात असं एक पुस्तकच लिहिणार आहे मी आता. माझ्या मनात असूनही मला लग्नाला येता येईल असं वाटत नाहीये रे. म्हणजे असीमने एवढ्या उत्साहाने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय, त्याचं मन मोडणं मला चुकीचं वाटतंय. आणि धन्या, त्याची आई गेल्यापासून तो एवढा बिथरलाय माहितीये ना रे. एवढ्या दिवसांनी पहिल्यांदा त्याला कुठल्या तरी गोष्टीत इंटरेस्ट वाटतोय, तर आपण त्याला सपोर्ट करायला हवा ना रे. आणि आपण असीमला पूर्ण सपोर्ट करणार आहोत. ठीक आहे, मी एकटा जाऊन येईन लग्नाला, तू नको टेन्शन घेऊस. आई ग्लास नेऊन ठेवा. काय गे, लाडात आली आहेस? अगं यश, निवेदिता, काही प्रॉब्लेम झालाय का रे? प्रॉब्लेम असं नाहीये, पण उद्या माझ्या मित्राचं लग्न आहे. तुम्हाला राहुल माहिती आहे ना, माझा कॉलेज मित्र. हा, त्याचं. काय रे यश, राहुल लग्न करतोय? हो. अरे वा, पण तो शुभांगीशीच करतोय ना? हो, शेवटी 7 वर्षांनी घरच्यांनी परमिशन दिली. नाहीतरी हल्ली आई वडिलांना विचारतय कोण रे. मुलाने मुलगी किंवा मुलीने मुलगा समोर आणून उभा केला की आई वडिलांनी आपल्या मुकाट्याने अक्षता टाकायच्या असतात आणि शुभमंगल सावधान असं म्हणायचं असतं. हल्ली आई वडिलांना जुमानतय कोण, नाही का हो? यश, अरे मग अडतय कुठे? तुम्ही दोघ जण जाताय ना? निविताई, आपण कॉम्पिटिशनची तयारी करूया ना? हो, करूया. निवेदिता, कोणती स्पर्धा ग? काका, असीमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे आणि राहुलने आम्हाला लग्नालाही बोलवलंय. दोन्ही गोष्टी क्लॅश झाल्यात. अगं एवढंच ना, मग जा तुम्ही दोघ जण बिंदास. पण काका, त्याच्या शाळेतली स्पर्धा आहे. अगं मी त्याची तयारी करून घेतो, हवं तर त्याला शाळेत सोडतो सुद्धा आणि शाळेत ना आणतो पण. नका काळजी करू, जा तुम्ही. नाईक साहेब, तुम्ही खरं बोलताय? म्हणजे असं करू शकतो आपण? नाईक साहेब, तसं झालं तर खूप बरं होईल. नाही म्हणजे त्यांच्या या प्रवासात मी कायम त्यांच्या सोबत होतो ना, म्हणून त्यांना वाटतंय की मी असावं त्यांच्या लग्नात. आणि सोबत निवी पण हवी आहे. अरे मग अगदी बरोबर आहे त्याचं. नवीन नवीन लग्न झालंय तुमचं. आता तुम्ही दोघ जण फिरायला नाही जाणार तर आणखीन कोण जाणार? यश, तुम्ही दोघ जण नक्की जा. अरे नवीन ओळखी होतील तिथे. नाईक साहेब, तुम्ही मनापासून बोलताय ना? अरे तुला संशय आहे का माझ्यावर यश? नाही म्हणजे 3 मुलं वाढवली आहेत मी. आणि मी जेव्हा शाळेत होतो ना, त्या वक्तृत्व स्पर्धेत माझा सुद्धा पहिला नंबर यायचा. तुम्ही दोघ जण अजिबात काळजी करू नका. मी अशी तयारी करून घेतो ना असीमची, जेव्हा तुम्ही लग्नावरनं परत याल ना, तेव्हा त्याच्या हातात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस नक्की असेल. अहो, तुम्हाला कोणी सांगितली ही उठाठेव? मला ती उठाठेव मी करणार आहे ना, मग तुला काय त्रास आहे त्याचा? असीम बाळा, तुझी स्कूल बॅग घे, चल आपण आतमध्ये जाऊया. आणि तुझ्या टीचरनी कुठला विषय दिलाय ना तो पण सांग मला. हो आजोबा. ये असीम, बस. तुझ्या टीचरनी तुला भाषणासाठी कुठला विषय दिलाय? मी मुख्यमंत्री झालो तर. मी मुख्यमंत्री झालो तर? काय झालं आजोबा? काही नाही रे, तुम्हा एवढ्या लहान मुलांना भाषणासाठी राजकारण हा विषय दिलाय ना, म्हणून हसायला आलं मला. बरं मला सांग, मुख्यमंत्री कोण असतो आणि तो काय काम करतो? ते लीडर असतात ना?
अगदी बरोबर. पण ते काम काय करतात मला नाही माहिती. मी सांगतो. प्रत्येक राज्याचा एक मुख्यमंत्री असतो. तो राज्याच्या भल्यासाठी काम करत असतो. मला सांग असिम, तू जर आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालास तर काय करशील आपल्या राज्यासाठी? मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम फ्री करेन. आईस्क्रीम फ्री करणार? अरे पण त्यामुळे सगळ्यांना सर्दी होईल ना रे बाबा. हा, मग मी सगळ्यांसाठी मेडिसिन फ्री करेन. हा खूप चांगला मुद्दा आहे. तू सगळ्यांसाठी औषध फ्री कर. मी लिहून घेऊ का? हा लिहून घे. असीम, पण तू जरी मेडिसिन फ्री केलंस ना तरी एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम? अरे मेडिकल स्टोर वाले काय करणार? ते आपली औषधं कुठे विकणार? माझ्याकडे त्याच्यासाठी पण एक आयडिया आहे. कोणती? आपण ना मेडिसिनची प्राइस कमी करू. हा, त्याच्यानं गरीब लोकांना पण मेडिसिन घ्यायला परवडेल. अगदी योग्य मुद्दा मांडलास तू. लिहून घे. मी मुख्यमंत्री झालो तर औषधांच्या किमती कमी करील. औषधांच्या किमती कमी करेल. त्यामुळे गरीब लोक सुद्धा औषध विकत घेऊ शकतील. नाईक साहेब किती छान तयारी करून घेतात ना असीमची. हो, किती छान समजवतायत त्याला. नेवी, मी काय म्हणतो, आपण आता लग्नाला जायला काही हरकत नाहीये. हरकत नाहीये, पण तो माझ्याशिवाय शाळेत कसं जाणार? नेवी, हे बघ, तू जेवढं त्याला तुझ्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तेवढं तो एकटा पडत जाईल. अगं, हे उलट त्याला इतर माणसांमध्ये मिसळू दे. त्याला माणसं कळतील, चांगल्या वाईटाची जाणीव होईल आणि तू धीट बनेल. आणि नाईक साहेब असताना टेन्शन घेण्याची काही गरजच नाहीये ना. नाईक साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुझा? हा काय प्रश्न आहे त्याने? मग ठीक आहे. आणि मी जे म्हटलं ते पटलंय ना? मग झालं तर चला मग आवरायला घेऊया. काय मग झाली का आमच्या साहेबांची तयारी? यश, काय बोलतोयस तू? साहेब नाही, मुख्यमंत्री साहेब. अरे हो. काय रे असीम, जमतंय ना? होत आहे. बर, तुम्ही दोघं कधी निघताय? हो, निघतोच आहे आता. ठीक. बरं, नीट लक्ष देऊन पाठ कर आणि एकदम कॉन्फिडेंटली स्पीच द्यायचं. ओके? आणि तुझं स्पीच तयार झालं ना की मला फोन करून ऐकव. हा, नक्की ताई. बरं निघा तुम्ही, तुमची तयारी करून घ्या. तोपर्यंत मी या साहेबांची तयारी करून घेतो. काय? आई, ऐकलत ना, आसिम मुख्यमंत्री होणार आहे. आणि मुख्यमंत्री होऊन करणार काय? तर फुकट गोळ्या वाटणार आहे. आणि त्याची ती लाडकी बहीण चालली आता लग्नाला आपल्या लाडक्या भावाला सोडून. एक मिनिट अश्विनी, काही लक्षात येत आहे का तुझ्या? येत आहे ना, चांगलं लक्षात येत आहे माझ्या. सीमला धडा शिकवायची ही चांगली वेळ आहे. बघूया हे निवेदिताला हे लग्न कसं मानवता येते. जर मी मुख्यमंत्री झालो तर मी लोकांना सुंदर पाणी आणि स्वच्छ आयुष्य देईन. चुकीचं बोलतोयस बाळा. कसं काय? पाणी स्वच्छ असतं आणि आयुष्य सुंदर असतं. पण आजोबांनी तर असं शिकवलंय. असं कसं? वहीत नीट बघ काय लिहिलंयस. अरे सॉरी, मी परत म्हणतो. जर मी मुख्यमंत्री झालो तर मी सगळ्या लोकांना स्वच्छ पाणी आणि सुंदर आयुष्य देईन. बरं असीम, स्कूल बॅग भरलीयस? कधीच. गुड बॉय. ओ गुड बॉय. घड्या करून झाल्या का? तेच तर घालतोय. असीम, तुझा एकदा आजोबांबरोबर स्पीचची प्रॅक्टिस कर. हो ताई. निवी, दागिने घेतलेस का? हो, हे काय भरतेच आहे. मालतीबाई, काय झालं? काही काम होतं का? नाही अरे, तुम्ही राहुलच्या लग्नाला जाताय असं कळलं ना. म्हंटल बघूया कुठपर्यंत तयारी आलीये ते.
आणि निवेदिता, लग्नात साडीच नेसणार आहेस ना? म्हणजे साडीच नेस, नाही तर घालशील तुझा तो काय पंजाबी ड्रेस किंवा शरारा किंवा फरारा. नाही कसं आहे, राहुलच्या घरच्यांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतो अगं. नाही तर म्हणायचे नायकांच्या सुनेला लग्नात काय घालावं हे सुद्धा कळत नाही साधं. उगाच आमची लाज नको जायला म्हणून म्हटलं. सासूबाई, मी साडीच नेसणार आहे. हो ना? हा. आणि दागिने कुठले घालणार आहेस? हे हे अगं सुमित्रेने दिलेले दागिने आहेत ना हे? हो. हे दागिने घालणार आहेस तू? मला वाटलंच होतं, म्हणूनच घेऊन आले मी. हे बघ, हे घाल. पण का सासूबाई? अगं का काय? अगं खरे दागिने आहेत हे. तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून जाणार आहात लग्नाला, त्यात रात्रीचा प्रवास. बाई उगा चोरी मारी झाली तर कितीला पडेल ते? म्हणून म्हणते तू हे दागिने घाल लग्नात. नाही म्हणजे आहे ती काय इमिटेशन का काय ज्वेलरी म्हणतात ना, तीच आहे, पण खऱ्याच्या थोबाडीत मारेल असे दिसतात ते. हा तर मग हेच घाल तू लग्नात. लग्नात खोटे दागिने कोण घालतं? घालतात. हल्ली बायका लग्नात खोटेच दागिने घालतात रे बाबा. उगाच जीवाला गोर नको म्हणून कोणी खरे दागिने घालत नाही. अरे ज्यांच्याकडे घरात नेसायला साध्या साड्या नाही त्या 4-4 हार घालून मिरवतात लग्नात. ते काय खरे दागिने असतात? खोटेच असतात ते. घे मग हेच दागिने घाल. अगं घे ग, घे. आणि मी काय म्हणते, हे खरे दागिने इथे इथे तुमच्या कपाटात नको, मी माझ्याच कपाटात ठेवते. कारण कसं आहे, घरात एवढी लहान पोरं असतात, त्यात तू दिवसभर ऑफिसला जातेस. मागे माहितीये ना एकदा तुझ्या त्या असीमने काय गोंधळ घातला होता, तो हार सोफ्याच्या खाली दडवून ठेवला. नाही लहान मुलांना काय कळतंय काय सोन्याचं काय खोटं, म्हणून म्हटलं दे इकडे, माझ्या कपाटात ठेवते म्हणजे सेफ राहील. हा सासूबाई, तुम्हाला माझ्या नोकरीबद्दल सांगायचं होतं. ते ऍक्च्युली निवी, नोकरी? कुणाची नोकरी? आहोत ते निवी अगं 2 दिवस नोकरीला खाडे होणार आहेत, हे कशाला सांगायला पाहिजे? अगं एवढंच ना, 2 दिवसांनी काय होतंय मेलं एवढं. जाऊन येतो. दे दे ती दागिने दे बाई, ठेवून येते. हा मला ती बाई 1 मिनिट. नाही म्हणजे ते दागिने निवीचे आहेत. मग निवीला ठरवू द्या ना, ते कोणते दागिने घालायचे कोणते नाही घालायचे ते. अरे म्हणजे का मला मिरवायला घेऊन जाते का मी दागिने? सुरक्षित राहावेत म्हणून माझ्या कपाटात ठेवते. आणि तुमच्या चांगल्याचं सांगितलं तर पटत नाही तुम्हाला? एवढा सुद्धा विश्वास नाही माझ्यावर? म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. सासूबाई, धन्या त्या बरोबर बोलतायत. प्रवासात काही झालं तर, आणि ते खरे सोन्याचे दागिने आहेत. सासूबाई, तुम्ही तुमच्याकडे ठेवा तुमच्या कपाटात. नाही नको बाई, तुमचा विश्वास नाही ना, घ्या. सासूबाई, तुम्ही ठेवा तुमच्याकडे, ते सेफ राहतील. नाही नको बाई, आणि शंकाबाई आता एवढा आग्रह करतेस म्हणून ठेवते बरं का. चालू दे तुमची तयारी. माझ्या नोकरीबद्दल तू सासूबाईंना सांगू का नाही दिलंस? निवी अगं, निवी अगं, आधीच तुझ्या कानातले विकून आपण असीमच्या शाळेतली फी भरली आहे. आणि घरात काय चालू आहे तुला माहिती आहे ना. त्यात तुझ्या नोकरीचं सांगून मला वाद नको होता म्हणून मी तुला. कधी ना कधी तरी कळणार आहे ना पण धन्या. हा मग ते तेव्हाचं तेव्हा बघू ना. मला हे काही पटलेलं नाहीये. ह्यात लपवण्यासारखं काही एक नव्हतं. निवी हे बघ, आपण लग्नासाठी जातोय की नाही, मग जाताना घरच्यांना कशाला टेन्शन द्यायचं? निवी, या लग्नाच्या निमित्ताने का होईना पण किती दिवसांनी आपल्याला एकत्र वेळ मिळतोय ग.
मग तो एन्जॉय करू ना. उगाच तुझ्या नोकरीचं सांगून घरातल्यांना कशाला टेन्शन. निवी, तुला पटतंय ना? तुला कळतंय ना मी काय बोलतोय? बरं, पण आपण परत आल्यावर त्यांना खरं खरं सांगणार आहोत धन्या. हो चालेल, नक्की. अश्विनी, चला काका, येतो आम्ही. नीट जा आणि नीट या. हो असीम, आम्ही येतो. उद्या तुझं स्पीच आहे, घाबरायचं नाही आणि आजोबांनी जेवढं शिकवलंय तेवढं न चुकता बोलायचं. ओके? असीम, तुला वाईट वाटतंय का बाळा? होत आहे. हे बघ, तुझी वक्तृत्व स्पर्धा नसती ना तर आम्ही तुलाही नेणार होतो लग्नाला. पुढच्या वेळेला आपण सगळे जाऊया फिरायला. ओके? आय प्रॉमिस. पण आज आणि उद्या आजोबांना त्रास नाही द्यायचा. गुड बॉय सारखं वागायचं. असीम, अरे तू एवढं टेन्शन का घेतोयस? मला भीती वाटते. भीती कसली? निविता माझ्या बरोबर नाही आहे ना, त्याची. अरे पण मी आहे ना, मी तुला कसलीच कमी पडू देणार नाही. आणि असीम, उद्या शाळेत न येताना आपण आईस्क्रीम पण खायचंय. हा असीम, तू अशा सॅड फेसनी तुझ्या दादाला आणि ताईला निरोप देणार आहेस का? म्हणजे तुझी ताई सुद्धा तिकडे सॅड चेहरा घेऊनच फिरेल ना लग्नात. तुझी ताई तिकडे सॅड राहावी असं वाटतं तुला? नाही. हो ना, मग ताईला एक छान पैकी स्माइल दे बघू. दॅट्स लाईक अ गुड बॉय. गुरुजी, ही काय चावी? ही गाडी कोणाची आहे? अहो वहिनी, आपल्या कस्टमरची गाडी आहे. आपण ह्या गाडीने जाणार आहोत? नाही नाही या धन्या, दुसऱ्यांची गाडी आपल्या पर्सनल यूज साठी वापरणं हे चुकीचं आहे. अहो वहिनी, यात काही चुकीचं नाहीये. हा, अहो आपले ते कोमुर्लेकर एजंट आहेत ना, त्यांची ती गाडी आहे. तेच म्हणाले की गाडी दुरुस्त झाली ना की जरा लांब फिरून आणा. हा, आणि आता तुम्ही चाललाच आहात सांगलीला, तर आता टेस्ट करून बघाल ना. हा, बरं बरं, नेतो आम्ही गाडी. ठीक आहे, द्या गुरुजी बॅग. चल बाळा, मी येते. बाय बाळा. बाय निविताई. बाय काका. बाय. बाय असीम. बरं असीम, चल आपण घरी जाऊया. ये. असीम, अरे काय रे, किती वेळ पावडर लावत बसलायस? अशाने उशीर होईल आपल्याला शाळेत जायला. आणि शाळेत जाण्यापूर्वी एकदा मला भाषण बोलून दाखवायचं. हो आजोबा. हा, बरं सगळी तयारी झाली आहे ना? हो. अजिबात घाबरायचं नाही. आपण जे भाषण पाठ केले की नाही ते एकदम खणखणीत आवाजात बोलून दाखवायचं. घाबरायचं नाही. बोलशील ना? हो. आणि काय रे हे तुझे केस, थांब आपण सेट करूया जरा. आजोबा हळू करा. सॉरी सॉरी सॉरी. तुझ्या निविताईचं ना खरंच कौतुक करायला पाहिजे. कसे सेट करते कुणाच ठाऊक. तू एक काम कर, संध्याकाळी शाळेतून आलास ना की आधी मला भेट. आपण तेल घालूया आणि छान मालिश करूया केसांना. हो, झाली तेल मालिश करून. जरा माझी ही गोळी आणून द्या पटकन. संध्याकाळी आणून देतो. बरं असीम, आपलं भाषण सुरू झालं ना की सुरुवातीला आपलं नाव सांगायचं, मग हात जोडायचे. हा, हो. संध्याकाळी काय? अहो मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, माहितीये ना मला. आत्ता हव्यात गोळ्या, एकही गोळी शिल्लक नाहीये. बरं, याला शाळेत सोडायला जाईन ना तेव्हा येताना घेऊन येतो. म्हणजे बायको मेली तर मरू दे, तुम्हाला या पोराचीच पडलीये. काय बोलतीस तू मला ती? अहो आत्तासाठी हवी आहे मला गोळी, म्हणून सांगतेय ना. बर, आणतो गोळी. आजोबा, मी मुख्यमंत्री झालो ना तर सगळी औषधं घरीच आणेन. आणशील रे बाबा, आणशील. मला तर आता विश्वासच वाटायला लागलाय. हो मुख्यमंत्र्यांचे आजोबा, ह्या गोळ्या आणा आणि मला चक्कर यायच्या आत आणा म्हणजे झालं. बरं आणतो. बरं असीम, मी आता आजीची औषधं आणायला चाललोय. तोपर्यंत एकदा भाषणावरनं नजर फिरव आणि मी आलो ना की मला बोलून दाखव. हा, आलोच मी.
ओ मुख्यमंत्री करा भाषण पाठ करा. हो. धन्या आणि निवेदिता गेलेत लग्नाला, बाबा गेलेत मेडिकलला. असीमला ना कसा त्रास देऊ कळतच नाहीये मला.